काय म्हणते नेऊन घालायला म्हणते. ते म्हणते आता तुम्ही लग्नाला जासान तिकडे. म्हटलं लग्नाला का मुक्कामी चाललो का म्हणलं हप्ताभर. आता आज राजा 2 दिवसासाठी जा लागेल किती म्हणलं. ते आता शांताबाई म्हणतात चला त्या शिटूच्या आईचाही फोन आलता तर म्हणलं 2 दिवस जाऊ आम्ही येऊ थांबतो घरी. तर नाही म्हणते मला नेऊन घाला म्हणते घरी. मग थांबत ना, माय आहे ना घरी, माय थोडी येते लग्नाले. सांगत आईले म्हणा थांब ना, दोघी जणी राहा म्हणा घरी. काय जातात फालतू घरी जा. पाणी पडलं राहा म्हणा, घरी पाणी पडलं की नेऊन घालतो. नाही ते आता घरी जाऊन उन्हाळ्याचं काय काम आहे. हो ना नाही तेच म्हटलं पण ते काही ऐकत नाही म्हणते. लय दिस झाले साजरं लागत नाही. मग त्यातच काय साधारण घेतलं राहू दे. बरे ते हात तुला आधार होते. म्हणलं पाहुणे बा जातो ना आधार होते तिले बी. पण तरी बी लय दिस झाले ना. महिना 1.5 महिना होऊन राहिला आता. वजे इतक्या दिवस साजरं नाही लागत. यापर्यंत लय राहिली ना तरी इन ना बापा इन ना अशीच इन ना एखाद्या वक्ती डबल अजून. आता आले तर म्हटलं लग्नाला गेले दिसले जात नाही. 2 दिवसासाठी फार ते त्या बाईनं फोन केला. स्वतः त्या आमच्या सुनबाईच्या आईनं फोन केला म्हणून जा लागेल. नाही तर आम्ही लग्न लायपुरतं जात होतो येत होतो. मुक्कामी नव्हती जात ही. पण त्या बाईनं आता फोन केला स्वतः तो साजरं नाही लागत तर जाईन रातभरासाठी. पण मग आता तुम्ही थांबा ना. हो ना मा हे पाय मी की लय दिस नाही राहत ना. 2 दिवस राहत फक्त. हे आज गेलं सकाळी लग्न गेलं सकाळी संध्याकाळी चालली तर मी लग्नाच्या दिवशी संध्याकाळी चालली. मी काय थांबतो जास्त. हा आता आली तर आहे ना मग कोणी येत नाही तुला घ्यायला. म्हटलं जाते ते आहे कोणी ते मा घ्यायले. हे पाय पाणी पडली की जाजो मग. तशी बी उन्हाळ्याचे काही नको जाऊ. फलकोशी ते ऊन तपते तिकडे बी. मागा बागायत आहे किती म्हटलं तर थंडा चालते. काय ना लेकरायला सुट्टी आहे लेकरायली गमते. हो माय लेकरायले काय लेकराईपेक्षा तर मलाच गमते. ततीच काय हो माय एकली बसतो होती तती दिसभर कोणी येत नाही. सगळे आपापल्या कामात आहेत ना. आपण रिकाम तिकडं कोण येते. अति तरी लय साजरं गमलं माहिती घरी. कसा महिना 2 महिने झाले तर कळलं नाही मला. पण म्हटलं माझ्या साजरे नाही लागत आता इतक्या दिवस अजूनही रासरा. मग आता नाहीतरी तुम्ही लग्नाला जात असतं जाता मला एसटीत बसून द्या. मी जातोय का परी आमच्या फाट्यापासून काही भेव नाही. चालूच राहते कोण ना कोणी तर जातो मी बरोबर. मग डबल अजून पाहुणेली बी पशेल मला नेऊन द्या आणून द्या त्याचं बी काम पडते. नाही काही गोर नाही. मी एखाद्या दिवशी तुम्हाला नेऊन दे. आणि ते गाव तिकडे नाही मामीजी तुमच्या गावाच्या अंगाने आम्हाला उलट जावं लागतं इकडे. असं का म्हणलं मा गावूनच जा लागते का आता. खामगावचीच आहे ना काय ते पोरगी. अहो मा पोरगी खामगावची. आम्ही खामगावला काय जाणार डायरेक्ट. आम्ही इकडे पोराच्या घरी नाही जाणार का. पोराची इकडून चाललो ना आम्ही. मग पोराच्याच नानमुखाला जाऊ ना आम्ही पहिल्यांदा. आम्ही काय पोरीच्या इकडे जाऊ. हा भली ते पोराच्या घरून लग्नाला जाऊ एका पोरी तिकडे. त्याच्या गाड्या गेल्या असल्या तर जाऊ नाही तर राहिलं. पोरीच्या इकडे काय जाणार आम्ही. इकडे चाललो पोराचे अंग. असं का माय हो माय हो तुले पोराचे इकडून फोन आला नाही. सांग मा ध्यानात येत नाही बाई असं. मी काय म्हणतो पोरगी खामगावची आहे खामगावला लग्न आहे तर म्हणलं माय मग नाहीतरी चालले तिकडे तर मला बी द्या सोडून. असं होतं असं इकडले चालले नाही अकोल्याला चालला मग नाही. हो हा तुम्ही काय जायची काही नका करू. थांबा मग नेऊन देईन मी बरोबर तुम्हाला. अरे ओ कैलास हा अरे ये रे. काय मग चालतं का मग. हो ना विचारतो ना मी. ते चंद्रा भाऊ म्हणतले का मला ते बियासाठी ते बी भेटून राहिले की नाही तर म्हणत 7-12 घेऊन जा. लाईनीत उभा आहे तर तिला लाईन उभ्या आहेत लंब्या आहेत म्हणतात. तर ते भाऊले कसं ते लग्न आहे त्याच्या आता त्याच्या घरी देनूच्या सायाचं ते त्या घोरात आहेत. तर ते मग तू जाय लायक मावरचा लाईनी तर घेऊन ये बियाच्या थैल्या भेटून राहिल्या म्हणते ना 4-4, 5-5. मग मी विचारतो त्या भाऊले काय आहे का जाऊ ना मग. त्या काल किती भेटल्या रे तुले. त्या काल 10 आणल्या 2 7-12 वर. हो आज बी आता तुमच्या जरा मग उशीर झाला मी सकाळूनच गेलो. काल तर मी 8:30 वाजता दुकानाच्या पुढे लाईनच होतो म्हटलं. मग असं चालते का 10-11 वाजता नाही का लाईन का तिकडे सकून बसून लोक लाईन लावून राहिले म्हणलं. 400-400 500 लोकांची लाईन असती. कायच्यासाठी भावी. अहो ते बी भेटून राहिलो पराठीचं. असं संतरा बोल सांगलं म्हणता म्हणून म्हटलं कायच्या लाईनी आहेत. बरं बरं चाल ना मग. चल मी येतो बातच भाकर खातो आणि येतो. ते भाऊल तर विचारा 7-12 दिला का तुमच्याजवळ. बिना 7-12 भेटत नाही. एका 7-12 असं ते एका जोड 7-12 पाहिजे. बहिणीले घ्या ना सांग अजून नशीन तर यायला म्हणा. ती बाई नसते नाही तर त्या बाईच्या नावावर येईल या बहिणीले घ्या. त्याचं एकादशी काम होते 10 थैले भेटतात ना मग दिले. बायल तर स्पेशल लाईन असते. उलट माणसापेक्षा बायाची लाईनीत लवकर भेटते. नाही तिला नाही घेत ते भाऊ. विचारतो ना भाऊ काय म्हणतात तर हिचं काय बघता जमते रे. बरं पहा मग तुमचं काय तर लवकर चला मग. असं उशीर नका करू राजू. तुमच्या जाणं मला उशीर होईल तर ती काय गॅरंटी थोडी आहे बा की भेटीनच म्हणून. लाईनीत उभे राहिले तुम्हाला भेटते. अरे बा अर्ध्या म्हणतातच देतात काढून. बरं आहे. काल हे बा मास नंबर शेवटचा. मी आता म्हटलं कोण कोणाचं तोड पाहिलं कोण कोणाचं नाही. नंतर लागे कुपन वाटणं बंद करून टाकलं त्यानं. जाहीर केलं सरल्या थैल्या सरल्या. अरे 300 लोक वापस गेले म्हटलं. मग मास नंबर शेवटचा. तुम्हाला काय सांगतो मी आता म्हटलं लेखाचं एका नंबरानं हुकलो असतं ना की बेकार काम. अरे कळक उन्हात टपलो राजू. कशा तरी थैल्या भेटल्या म्हणून जीवाला शांतता भेटली. असं वाटलं जाऊ द्या ज्या कामासाठी आलं ते भेटलं तर खरी कमीत कमी. अरे बेकार काम आहे मरणच आहे निरा. हो हे पाय तू जाऊ नको काय थांब तुम्ही बात येतो.
उशीर करू नका भाऊ, सांगतो आता. उशीर करसान ना तर नसतं तुमचं उपोषण आणि माय उपोषण. नाही नाही बस. दे बरं तू उशीर काही भाकर खायला दे बरं. तर ते किती वाजता किती नाही मला जायला लागतं शांत मोजा द्या पराठे थैले आण लागतात त्या. तर दे दे दे. मग त्याला खायला मला नाही तुम्हाला की दुकानात जाऊन पैसे द्या आणि घेऊन या. तोंडाचं दिसते तुम्हाला बाहेर तर घरात. अरे जरासं काही पेपर गिपर वाचत जाय, जरा फोन घेऊन पाहिजे जाय, परिस्थिती पाहिजे तर मग समजीन. आपल्या घरी वावर नाही म्हणून काय झालं, लोकांची परिस्थिती पाहिली पाहिजे ना. काही न पेरलं होतं त्याच्या वावरात पीक झालं तर आपल्याला मजुरी भेटीन. आता आपलं काय खरं आहे. बरं दे, तुला काही सांगत बसायला पुरत नाही. दे बा दे, मला भाकर खायला दे. जाऊ दे तिकडे, लाईनाच्या लाईना लागल्या असतील. बेकारच काम आहे, पैसा देऊनही शेतकऱ्याला माल भेटत नाही, पेरेली बी नाही. कायच म्हणा, कोणाला दोष द्यावा काही समजत नाही आपल्याला. बापा काही दोषही द्यायला पुरत नाही कोणाला, नाही कोणाचं पाठी थोपटायला पुरत नाही. बेकारच काम आहे ना. व पैसे देऊन बी नाही भेटून राहिलं पराठीचं. लस गती खराब आहे शेतकऱ्याची. कापूस पिकल्यावरही त्याच्या पिकाला भाव नाही, पेरायला त्याच्याजवळ बी नाही. करावं तर काय करावं कारण हे समजत नाही मला तर. नाही ना, खरंच आहे. सिस्टीमला दोष देऊन फायदा नाही ना, सरकारला दोष देऊन फायदा नाही ना, जनतेला देऊन फायदा नाही ना, कोणाचंच काहीच म्हणून फायदा नाही. कारण ते म्हणतात ना, एखाद्याचं नशीब फुटकं असलं की ते धड होत नाही. तसंच वैल आहे शेतकऱ्याचं. और इतकी परिस्थिती बेकार आहे की त्यालाच माहित आहे. फक्त त्याची पाठच अशी फुगून ठेवतात छाती की तू शेतकरी, शेतकरी जनतेचा राजान बळीराजान. काही नाही, ते फक्त नावच राहिले. अरे त्याची येले पहा फक्त तुम्ही. एका पराठीच्या थैलीसाठी दिवसभर 46 डिग्री तापमानाचा कडक तपते उन्हात, पाणी नसते खाली प्यायले. काय आता बरोबर आहे. पराठीचे भाव म्हणसान तर त्याच्याहून मी पिकाले भाव नाही आणि पेरेली बी नाही. करावं तर काय करावं त्या शेतकऱ्यानं. लोकांना फक्त त्याच्यावर पिक्चर काढा आणि मारे कमाया करा. शेतकऱ्याची परिस्थिती दाखवली गरीबीची, त्याचे पिक्चर रिलीज होतात मस्त. आणि त्याची परिस्थिती काय आहे याची कोणाला काही घेणं नसते. पिक्चर काढतात, फोटो काढा, शेतकऱ्यावर मस्त मस्त लेख लिहा आणि स्वतःची पाठ ठोकून घ्या. मदत कोणीच नका करू, कारण काही फरकच नाही पडत. कोणाला काय कोणाची पडली. शेतकरी काय हमेशा लढतच राहते. नाही असंच वाटते ना सर ते. अरे पण फक्त एक डाव नाही, एका घंट्यासाठी तरी तुम्ही शेतकऱ्याच्या जागेवर स्वतःले पहा की अति मी असतो तर काय केलं असतं, मग तुम्हाला समजीन. कारण म्हणतात ना, ज्या डोळ्याचं पापण उपटल्याशिवाय त्या डोळ्यात पाणी येत नाही, तशी गती आहे. बरंच बरं आहे रे हो, खरंच बरंच बरं आहे. अरे बाबाले बाबू, आता मामाच्या लग्नाला चालला का? मजा आहे बापाने, हिंडणंच चालू आहे बाबा. अशाने तर मग बाबूने हिंडगोळाच होईल. उतला सुटला की बसला गाडीत की चालला मामाच्या घरी, उतला सुटला की चाललो मामाच्या घरी. काही धंदाच नाही तसा, घरी राहायचं तर कामच नाही. हिंडगोळाच झाला बापा बाबू तर. मामाच्या लग्नाला चालला. हा, आईले म्हणा तर ती पाहिजा, नाही तर बस मामाच्या लग्नातच गुस्सा. ऊन तपून राहिलं, होईची नाही की हळदी आहे, नळ देऊन हाणं आहे, पाणी खेळू दे, ढमकं करू दे, मला सर्दी येईन म्हणा. मा इकडे ध्यान ठेवजो, आहे ना रे? हो मावशी, खा मावशी. मग नळ देऊन हाणताना मला बोलाय नाही होता येईन का थंड्या पाण्यानं? हा, थंडगार पाणी अंगावर घेतं म्हणते. पाय रे, पाय कशी आहे. आणि मला सर्दी येईन ना म्हणा. हा, पाय बाबूले काही ते राहिले काहीच नाही. खा मावशी. बाई हो, सांगू मग हो का? मग मला नाही करता येईल का काहीच? जाऊ दे बाई, मग काय करतो. याला सर्दी किती, याला काय उन्हाळ्याची काय सर्दी होते मावशी. किती ऊन तापून राहिलं. हा, ऊन तरी तपत असलं तरी सर्दी येत असते. लेकरू येते, लहान लेकराचं काय का सप्प दिसते काय? तुला वाटते ते ऊन तापून राहिलं, नाही तर ती बसकन काढशील फ्रीजातली वाटेल पेशील. तुला तर लय वाटते की कोई मी बर्फ खातो, कोई ते फ्रीजातलं पाणी पितो. हा, पाणी गिनी म्हटलं जे आहे तेच प्यायचं. नाही तर मग का पाहिलं मॅम, भातच लागे ते बबड्याला पाणी देत लागे, स्वतःही पिऊन राहील ते. सर्दी आली तर बाबूले. त्या लक्ष होत आहे ना, तू तुलाच पाहतो मा इकडे. उसं एक घोट घ्यायला काय होते, एक घोट घेतला तर लहान तो कल्ला केला मला. अहो माय, त्याला एक घोट इकडे किती भारी जाते मग तो. आणि ती बी लग्न घरी बी आता नाही राहामेच्या मी तो मागच नाही शपथासारखी राहू शकणार. आता पाहुणे रावणे तर किती म्हणलं तरी लग्न घरी फरकच पडते. स्वतःच हे करायचं, नाही तर मग बस मावशी नाही अति तर घेऊ दे खाऊन, आणि मावशी नाही अति तर पिऊ दे फ्रीजातलं पाणी. असं करू नको. नाही ना व, तू तर बस बाहेर राखूनच राह. वहिनी तुम्ही कधी चालल्या? मी उद्या. काहून? उद्या चालल्या का? अरे वहिनी, मला काम होते. कायचं काम होतं बाप्पा? सांग ना, आज जाऊ ना मी घरी, देतो ना करून. काय करायला लागते? काही प्रोजेक्ट आहे का? नाही ना, प्रोजेक्ट काही नाही असलाय तर काय तो का तुम्ही तिकडून आल्यावर होत नाही. मला ड्रेस घ्यायचा होता ना वहिनी. आता लग्नाला मी येऊ तर काय जुनेच कपडे घालू का? हा, मग त्यात काय आहे? दादाला घेऊन जाणार तुमच्या. त्याला घेऊन काही फायदा आहे का? तो त्याच्याच मनाला घेते नाही ना, मला ऐकती नाही काही. वहिनी मला ना समजतो पॉपकॉर्न वाला शर्ट घ्यायचा आहे आणि मस्त महागाचा जीन्स घ्यायचा आहे. खायचं शर्ट नाही बाई. अहो मावशी, पॉपकॉर्न पॅटर्न निघालो, त्याचा शर्ट घ्यायचा आहे मला लग्नासाठी. आता मी लग्नात येऊ तर काय असे जुने कपडे घालून येऊ का? काय माय, काय पॅटर्न निघतात माय एक एक. कार्टूनचं ऐकलं होतं माय, हे पॉपकॉर्नचं तर आताच ऐकलं. मावशी वहिनी, चालता का? आज चालते का? मग तुम्ही उद्या चालल्या ना, आज चला ना, आम्हाला घेऊन द्या ना फक्त तेवढा ड्रेस. तो दादा मग त्याच्या मनानच घेते, मग तू काही मला ऐकतच नाही. वहिनी चला ना माझं संग, मला एक ड्रेस घेऊन. मग तुम्ही गेला तर येतोय ना म्हणता. बरं बाई, आज कधी चालतं आता बबड्या सांगा बरं. आता उद्या सकाळी तर चाललोय आम्ही.
मी सांगतो ना दादाला तुमच्या की तुमच्या मनानंच घ्या म्हणून. हा, तुमच्याच मनाने घेजा ना. जाऊ दे, तू काही कामाचा नाही, तुम्ही काही कामाचे नाही. तू घेत नाही ना मला, तुम्हाला सांगितलं ना, तू त्याच्याच मनानं करते. बबड्या मी काय म्हणतो, हे पाय मी आईला विचारतो. हा, संध्याकाळी जाऊ ना मग आपण. आता राग काय भर लागते बबड्या. हा, संध्याकाळी चल सांगतो मग. ओ पोरी काही होल होला होतं तरी संध्याकाळी कसं जाणं होईन तुला. मावशी तुम्ही होते, तुम्ही म्हणत आता डिस्का नका घालू. वहिनी हे पहा, आपण फक्त जाऊन ड्रेस घेऊन चाललो येऊ. आपण यातून जाऊ, दादांना नाही नेलं तर काही नाही. तुझी दादाच्या गाडीवर तू कसं काय बसणार आहे? आपण इतके जण, तुम्ही बाबू दादा आणि मी, नाही आपण यातूनच जाऊ. वहिनी हे पहा, आपण यातूनच जाऊ, ड्रेस घेऊन चाललो येऊ फक्त. हा वहिनी थँक्यू, तुम्ही लय चांगले. हा काय रे, कायच्यासाठी चालू आहे? वहिनी चांगली आहे तू घरीच आहेस काय? ड्रेस घेऊन पाहिजे, पॉपकॉर्न पॅटर्न निघालं शर्टातलं तर ते घेऊन पाहिजे. त्याच्यासाठी वहिनीला सोबत न्याय लागते, दादा घेऊन देत नाही मनासारखं म्हणून. हो, आज संध्याकाळी जायला लागते आम्हाला अर्जंट मध्ये. हा आता येता जाता संध्याकाळी जेव्हा असतात काही काम नाही. बबड्या मी येईन तो सांगा, मी घेऊन देईन. तू नाही बे, तू काही घेऊन देतो तो मनानं, मला माझ्या मनानं घ्यायचं आहे. मी वहिनीलाच नेतो सांगू, वहिनी मला हो म्हटलं. अबे तो मनानं घेतो, तिला कुठे नेतो. संध्याकाळी जेव्हा असतात बाबू जेव्हा लागतील देतो म्हटलं. तुला तो मनासारखं घेऊन, तुला काय नवीन ड्रेस पाहिजे? कुठे चालला तो? तूच चालला का फक्त लग्नाला? मी नाही चाललो का? मला बी सांगितलं म्हटलं लग्नाला बोलावून. मला स्पेशल मला राजू मामाने सांगितलं की लग्नाला ये म्हणून. त्याच्या बाबांना बी म्हटलं, वहिनीचे बाबा आलते तो मला स्पेशल सांगितलं लग्नाला यायचं. मग मला ड्रेस नाही लागणार का? स्पेशल दिले पत्रिका आहे म्हटलं, तुम्ही काय लावून राहिले हो? त्याला ड्रेस घेऊन द्या. बरोबर आहे बबड्या. काय करा माय बबड्याचं, काय भावाचं कैसं भांडे पाहिजे ड्रेस साठी. बरोबर, मी घेऊन देतो तुला. आपण जाऊ उद्या, येईल जाऊ दे. आपण जाऊ मस्त, तुला आईस्क्रीम देतो. हा मग आपण ड्रेस घेऊ, आईस्क्रीम खाऊन चालले येऊ. हो तुला खोटा आहेस, तू देत नाहीस मला. तुला माहिती आहे मला, तू एकदा वहिनी गेली की मग तू म्हणजे द्या. मग माझं कोण येते? मी वहिनीलेच देतो संध्याकाळी. वहिनी आपण जाऊ. हा याचा ऐकू नका. मी बाबूले बरोबर गुंडाळून घेतो, त्याला ऊन नाही लागू देत. मी बरोबर गुंडाळून घेतो. मी ऑटोवाल्याला सांगतो वहिनी. ओ बबड्या, ओ बाय ऑटोवाल्याला नका सांगू. आहो ते ऑटोवाल्याला सांगतील फालतूचं. बबड्या मी काय म्हणतो बाबू, हे पाय अरे ऑटोवाल्याला मी सांगतो, अजून काही ठरलं नाही. थांब गायली विचारू दे. मी म्हटलं तुला घेऊन देतो, उद्या जाऊ ना आपण मस्त. मला वहिनीलेच न्यायचा सांगतो. वहिनीची पसंत चांगली आहे, तुझी पसंती काही चांगली नाहीये. तू स्वतःचीच लावतो, ऐकत नाहीस तू कोणाचं. सांगितलं ना मला, सांग याचं नाही. आई याला सांगतो की नाही तू, हा कसं करते, मला ड्रेस घेऊन देत नाही. काय करा बाई, आता बबड्या काही ऐकत नाही बाई. आता करते दांगडो, याला ड्रेस घेऊन द्यास लागेल. बाई जाणं, हा पाय तुला थंड पाणी आहे, गरम पाण्यानं करशील, गरम पाण्यानं कर माय. मस्त पाणी आहे ना, जाणं अंग धुवून घेणं. हो ना आत्या, जाते ना, पण मला गरम पाणी नको. बापरे, तशीच तर खूप गरमी होते. मी थंड पाण्याने आंघोळ करते. आत्या, बॉडी वॉश आहे ना तुझ्याकडे? माझा बॉडी वॉश मी घरीच विसरली, माझं लक्षच नाही राहिलं आणायचं. मग आता मी फेस वॉश पण नाही आणला आणि बॉडी वॉश पण नाही आणला. इथे आहे का तुझ्याकडे? अमाय का ते काय होय माय बाई, माझ्याजवळ काही नाही बाई. तेव्हा काय त्यांना काय होते माय बाई, काय करतात त्यांना? अंघोळ असं म्हणणं मग. अहो माय साबण आहे ना, शॅम्पू आहे डोकं धुवायचं, लागे साबण आहे अंग धुवायले. त्या म्हणलं मायनारच होय का काही. हाय साबण, जाय मग अंग धुवायचं, नाही तर काय तर. आणि डोकं धुशीन तर शॅम्पू बी आहे. जाय कसं डोकं गिक्स धुवून घे. अजून मग पाहुण्या रावण्या आल्याचं काय पासून की मग दांगडू सुरू झाला की होणार नाही. साधारण आहे मग जाय. आणि बाय नाशेन तर मला आधी पाठ घासेल येईन मी. नाही ना ग, तसं नाही ना. बॉडी वॉश ती बॉटल असते ती. हो ना, बाटलीच आहे ना डोकं धुवायची की नाही शॅम्पूची. माय बाई मोठी एवढी मोठी बाटली आहे माझ्या आणेल, जाय धुई. अरे डॉली, आत्याला नाही कळत बॉडी वॉश फेस वॉश. अगं मम्मी, पण मी विसरली ना, मी काहीच नाही आणलं. तुला म्हटलं ना मला पॅकिंगला वेळ लागतो, तूच घाई केली. पप्पा पण तसंच, किती घाई केली. आता बघ बरं मी कसं करू. आणि तुला माहितीये ना साबण वगैरे मला सूट नाही होत. माय बाई वहिनी हाय ना मागरी, साबण हाय, लागे डोकं धुवायचा शॅम्पू बी हाय. आणि काय पाहिजे पुरीला अजून? ताई साबण नाही, ती बॉडी वॉश असते, लिक्विड महागाचं असते ती. तिला साबण वगैरे सहन नाही होत. तिला इन्फेक्शन होतं लवकर, स्किनचा प्रॉब्लेम होतो, म्हणून तिला बॉडी वॉश आहे. आणि फेस धुवायचा त्याचा फेस वॉश मुलींचा. आता आम्ही विसरलो ना. असं का? अमाय हे नारच बाई वाटते काही. मग माय पाय मग माघारी नाही बाई. मग ते सांग माय, मग गावातल्या दुकान भेटत असेल जाण बाई. पाय ना हे बाय, ओतीच आहे दुकान, अशी सारखीच आहे फक्त. तू हा मडे दुकान आहे, जा काही घर नाही. तू गेली चालती. माग त्याला हाय का विचार त्याला. नसलं तर मा नाव सांगतो माघारी पाहिजे म्हणून. हा पैसे देऊ नको, मी देऊन देईन त्याचे पैसे. आत्या, तुमच्या गावात मिळतं काय? म्हणजे तुमचं गाव एवढं मोठं आहे का? अगं डॉली, काहीच मिळत नाही या गावात. त्यात त्याला समजूनच नाही राहिलं तू काय म्हणून राहिले ते. जाऊ दे बेटा, आजचे दिवस ऍडजस्ट कर. मी पप्पाला सांगते, ते बाहेर गेले संध्याकाळी, त्यांना घेऊन यायला लावते. एक टाइम ऍडजस्ट कर बेटा, जा. ओ मम्मा, तुला माहितीये ना मला सूट नाही होत. हो बच्चा,
पण एक टाइम केल्याने काही होत नाही ना, फक्त पाण्याने आंघोळ कर. जा फ्रेश वाटते पाण्याने आंघोळ कर. मी संध्याकाळी तुझ्या पप्पांना पाठवते आणि घेऊन यायला लावते. ओके. माय बाई किती माय लहानानं बोलते माय भाऊजे लेकी संग. मी आता बाई माया काही लेकरा संग शिटू संग तर नाहीच नाही, पण राजू संग एवढं काही तालतो थोडं बोलली नाही. ऐकलं नाही की देधन का. आता लोक मा पोरग गेलं असतं मुतत अंग धुवायले. एक रोट्टा आणला की साबण का बिना साबणाचा अंग धुते लेकरू. यो मा बच्चा नो मा बच्चा करेल कोण करत बसा माय बाई. आपल्याजवळ नाही टाइम, येतोय नाही आपल्याला येल पाडे धंदे. साबणासाठी बापाला घरी पाठवते हे बाई. माय बाई मानवरा तर म्हणलं असता की इटकरा ना घास साजरा पोरग. कुठे जाऊ मी आता घरी साबणाले. अव रत्ना व. हा मोठ्या बाई. अव कवा त्या बायले आज सांगलं नाही का आज नाही तुम्ही सांगितलं ना. माय बाई सगळ्याच्या घरी गेलती नाही बोलायले. हे सुलक्षणा तर गेली ना. बाकीच्या येते ना आता. कमलबाई म्हणत मी घरीच नातो म्हणत. मी म्हणलं नाही माय बाई घरी नका नो मा घरी येणं म्हटलं माय नापुरतं तर येतो म्हणत बाई. मग आता बरं केलं ते होतीच बोला बरं केलं. नाही तर बाया घरी नातात आणि मग म्हणतात की आम्ही गेलो नव्हतो आमच्या घरी आलो नव्हतं ताल तोडतात फुकटच्या. आणि कसारीले म्हणलं का दुपारचा कितीचा टाइम दिला तिला कसारीले बांगड्या भरायचा. 3 वाजता म्हणे बाई ते मी म्हणलं 3 वाजता ये तर म्हणे 3 वाजता म्हणे लय ऊन राहते म्हणे बाई मी 4 वाजता येतो म्हणे. 3 वाजता मला बोलावसन म्हणते तुम्ही एकही बाई येणार नाही म्हणे फालतू मला बसा लागेल म्हणे. तिचं दुकान ते बंद करीन तर म्हणे मला मग दुकानात कशी गिराईक येते म्हटलं तुझ्याच घरी पोरी देऊ दुपारचं उन्हाचं येणं म्हटलं 3 वाजतापासून येईन बस. आल्या बाया भरून दे डोक्षाच्या भालं. संध्याकाळी मग मारे झाकट पडते तरी बाया येतात बांगड्या भरायला. दही पारून आठवून जाते म्हटलं. संध्याकाळी आमचं दुसरं काम होते. आता काय सांगा बाई काय करते ते तर तुझं बायाला म्हटलं मी म्हटलं माया संध्याकाळी बांगड्या भरायला बी ये जा म्हटलं. आता नहायला आले की सांगतो डबल अजून. हो अव येतातच बाया चालते. एका घंट्यात तर बांगड्या भरणं होतात. कायच आहे बाय. इळा गिळा आहे ना पाण्याचा. पानं गिनाने सांगले होते ना मी सांगलं तुला काल आणायला अजून. पाण्याचा इळा मांडजो तर तिला कळस मांडजो. हा हो ते बाय तुमच्याच मनानं करा ते. आता हातानं मी सबन सामान काढून देतो तुम्हाला. आता बायाचं नान धुणं झालं की तर ती करा मग. हो असं काय घेऊ हळद धुवून. हा सकाळी हळद दहीन होते आणि लागे हळद लावली पोराली की लागे मेहंदी. हा मेहंदी काढायला कोणाला सांगलं माय बाई. या पुरी येते का भाजी येते ना मेहंदी काढता का बाई. काढशील का दादाच्या हातावर मेहंदी. मला एवढी चांगली नाही येत. मम्माला छान येते. मम्मा तू काढ ना. मी काढते का बरं. पार्लरवाल्याने सांगितले का. माय चांगली पण आमची शिटू येईन ता वागते होईन ते समजा बाईले काही माहित नाही. माई पोरगी आता येते ना आज दही पारून येतं म्हणते ना तर ते आली की ते मग ते समजा करते का बरी. तिच्या ते पार्लरवाली बी आहे त्याचा नंबर गेलाय तिनं फोन नंबर. ते बोलावतो म्हणते हे बाय ते पार्लरवाली आली तरी एकटी किती जणांच्या हातावर काढीन. वहिनी तुम्ही बी कळू लागजा ना. हा आणि दोघी तिघी मिळून बात होती मग बरोबर. आमच्याकडे सगळ्याच्या हातावर काढ लागते माने आता फुकतात. हो या पुतण सुना ह्या त्या सब नेल बोला लागते मेहंदी काढून द्यायला लागते. नाही तर मी एखादी सुटली की ती फुकते. मग हातावर मेहंदीच नाही काढली आणि ते लग्नात माहिती गजरी बी द्यायला लागतात. एखादी तर गजरा राहायला द्यायचा की लग्न भरट फुगून बसते अशी साजरी. काय करता ते गजरे बांधले की ते गजरी बी वाटत बसा लागते. मा एका सुनीले एका जेठानीले देरानीले समजेली द्यायला लागतात एक एक गजरा. नाही तर भल्या फुकतात माय मग.